नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मानवी हितसंबंध जपणं ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे आणि कौशल्य आहे. ही एक कलाच आहे. ही सगळ्यांनाच जमेल असं सांगता येत नाही. एखाद्या समाजातला यशस्वी पुरुष जो असतो त्याच्याकडे इतके लोक आकर्षित का होतात? कारण तो आपल्या एका निर्णयावर, ध्येयावरती ठाम असतो आणि मग त्याला आपलं कार्य काय करायचं हे सगळं माहीत असतं. त्यामुळे मग त्याचे हितसंबंध बाहेर वाढू शकतात आणि मग तो शांततेने सगळे ते समाजाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मैत्रिणींनो, याच्यामध्ये उच्च पदाचा किंवा पैशाचा कुठेही संबंध येत नाही. हा वरच्या स्तरावरती कुठे कुठे काही काही ठिकाणी खात्यांमध्ये वगैरे देण्याघेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, ती गोष्ट वेगळी. पण प्रत्येकच काम देवाणघेवाण पैशाची केल्याने किंवा वस्तूंची देवाणघेवाण केल्यानेच होईल हे सांगता येत नाही. समाजामध्ये कोण कुणाच्या केव्हा कामा पडेल, उपयोगी पडेल हे आपण अंदाज बांधू शकत नाही. एखाद्या समाजातल्या छोट्याशा घटकाच्या माणसाकडनं सुद्धा ते काम चांगलं रीतीने पूर्ण होऊ शकतं आणि त्याची मदत होऊ शकते आपल्याला. त्यामुळे कुणालाही आपण तुच्छ लेखायला नाही पाहिजे. समाजामध्ये आपलं जे काम असतं ते आपण आपलं प्रामाणिकपणे करत राहिलो तर आपली एक व्यवस्थित इमेज तयार होते. मग आपल्याला कुठली ॲडव्हर्टाईज करायचं काम पडत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरती ते समाधान दिसतंच की आपण योग्य पद्धतीने आपलं जीवन जगत आलेलो आहे. त्यामुळे मग ना खंत असते, ना विषाद असतो, कुठल्याही प्रकारचं आपल्याला पश्चातापाची पाळीच येत नाही. आणि मग आपण आनंदित असलो की आपण लोकांना पण आनंद द्यायला बघतो. आणि आनंदाचं कसं असतं बघा, की आनंद 10 लोकांमध्ये वाटला तर तो द्विगुणित होतो आणि दुःख जर वाटलं 10 लोकांमध्ये तर ते कमी होतं. आणि म्हणूनच माणसांशिवाय कुठेही शोभा नाही आहे. आपण म्हणू की आज यांत्रिकीकरण झालं आहे, माणसांजवळ मशीन्स आल्या आहेत, माणसाला काही म्हणजे गरज नाही आहे कुणाची. पण नाही, कुठल्या कामात केव्हा कुणाची गरज पडेल हे सांगता येत नाही. आणि हा सुज्ञ विचार करून आपण एकमेकांशी संबंध ठेवले, वितंडवाद किंवा वादविवाद घातले नाही तर तो आपला सुसंवाद राहतोच आणि मग मानवी हितसंबंध सुधारायला मदत होते. आणि तुम्हाला म्हटलंच आहे की माणसाशिवाय कुठल्याही कार्याला शोभा नसते. आणि मग म्हणूनच आपण आपले विचार आणि जे आपले निर्णय आहेत किंवा आपले उद्देश आहेत, आपण हे काम करू. जशी सोसायटी आपण निर्माण करतो किंवा एखादी समिती निर्माण करतो की आपण असं करू. समाजामध्ये आपण 4 लोक 10 लोक एकत्र येऊन आपण समाजाला मदत करू. मग ह्याच्यामध्ये हितसंबंध इतक्या उत्कृष्टपणे राखले जातात की तुम्हाला काय सांगू. आणि म्हटलंच आहे ना की समानशीले व्यसनेषु सख्यम. सारख्या विचारांचे आणि सारख्या चरित्राचे लोक एकत्र येत असतात. त्यांची मैत्री टिकते, दीर्घकाळ टिकायला मदत होते. काय? समान विचार असल्यामुळे. आणि मग असेच समाजामध्ये ग्रुप निर्माण झाले की मग 10 ग्रुपचा सुद्धा एक ग्रुप होऊ शकतो. आणि त्याच्याशी बेसिक काय आहे? मानवी हितसंबंध. कुणालाही तोडून बोललं नाही पाहिजे, कुणाला तुच्छतेने लेखलं नाही पाहिजे. मीच मोठा आणि माझ्याशिवाय कुणीच काही करू शकत नाही हा जर गर्व आला तर गर्वाचे घर खाली व्हायला काही वेळ लागत नाही. कारण समाज कसा आहे बघा, लोकांना सगळं नवीन नवीन पाहिजे असतं, नवीन विचार पाहिजे असतात, नवीन कार्य पाहिजे असतं. तेचपणाला लोक कंटाळतातच. मग जो त्याला नवीन काही देईल, मत म्हणा, विचार म्हणा, कार्य म्हणा, तो त्याच्याकडे धावतो. आणि मग आपल्या दोस्तांना, मित्रांना पण घेऊन जातो की नाही उधर ना अच्छा टाईम पास होता है, अच्छा काम करने को मिळता आहे. मग आवश्यकते आणि आवडीचं काम मिळालं ना तर कोणालाही समाधान वाटतं. आणि हे जाणून घेणारा जो असतो तोच नेता म्हटला जातो ना. आणि नेत्याच्याच खांद्यावरती जबाबदारी असते की मानवी हितसंबंध उत्कृष्टपणे जपायचे. पटलं ना तुम्हाला की मानवी हितसंबंध जपणं ही एक कला आहे आणि ती सगळ्यांना जमते अशी नाही. तुम्हाला समाजात 10 लोक मिळतील हितसंबंध वाढवणारे, जपणारे आणि टिकवून ठेवणारे. आपण त्यांच्याकडे सहज आकर्षित होऊ शकतो आणि त्यांच्याकडनं आपण फुल ना फुलाची पाकळी या दृष्टीने काहीतरी फायदा तर करून घेऊ शकतो. मैत्रिणींनो, कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.